आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. गुरु म्हणजे काय? तर गुरु म्हणजे ज्ञानाचा दीप, जो आपल्या आयुष्यभर योग्य मार्ग दाखवतो आणि ज्ञान हे जीवनातील तर सर्वात मोठं धन आहे. कधी-कधी आपले छोटे मुलंसुद्धा आपले गुरु होऊ शकतात. हो की नाही? कधी-कधी आपल्याला काही कळत नाही आणि त्यांचा सल्लासुद्धा आपल्याला खूप छान वाटतो. तर तोही आपला गुरु होऊन जातो. तर मला प्रत्येकाने कमेंट करून सांगा, की तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा गुरु कोण आहे? तर आता आम्ही पायी निघालो आहेत मंदिरात. आता हा माझ्यासोबत झालेला दुसरा चमत्कार आहे. तर बाहेर बारीक-बारीक पाऊस चालू होता. 2-2.5 किलोमीटर पायी चालणं, कृष्णाला घेऊन चालणं. म्हटलं जायचं की नाही विचार करत होती. पण स्वामींनी मला दर्शनासाठी बोलवलं आणि बघा ना, आम्ही पोहोचलो आणि तेथे आरती चालूच होती. तर हा माझ्या सोबत झालेला हा दुसरा चमत्कार आहे आणि मंदिर हे गावात आहे. छोटं मंदिर आहे स्वामींचं. पण मी तर पहिल्यांदाच आली आहे. बऱ्याच वेळा यायचं म्हणतो, पण येणं काही होत नाही. तर इथे पोहोचलो आणि आरती चालू झाली आणि मला आरती मिळाली. इकडे इकडे बाहेर तुझ्या हातात नाही पाडून टाकशील तू. चल मी घेते हॅलो कर हाय कसं तावल ना कृष्णा तू काय करतोय आता पाणी नाही थोडंच राहिले इतकं छान वाटत होतं मंदिरात, की बराच वेळ आम्ही तिथंच बसलो आणि मग घरी येता-येता मला मार्केट दिसलं. तर मग आता असे भाजीवाले दिसले तर आपण कधी रिकाम्या हाताने येतो का? तर मग मी पण थोडासा भाजीपाला घेतला आणि मग तसेच आम्ही परत पायी घरी आलो. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.